हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला आता आपल्या व्हिडिओचा आपण चौथा भाग चालू करतो आहे आणि हे समाधी मंदिर आहे. तर त्या समाधी मंदिराचा हा बाहेरनं लुक कसा वाटतो आहे आणि बरोबर मला इथं 12:30-1 वाजला होता आणि भरपूर ऊन होतं आणि मी आता मंदिरातला आतला लुक देतो तुम्हाला. मंदिर हे पूर्ण जुनं काळ्या दगडात बांधलेलं मंदिर आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे. इतकं बाहेर गरम असून पण मंदिरात जेव्हा मी प्रवेश केला इतकं थंड वातावरण होतं. आणि ह्या मंदिरातनं मी आता आतमध्ये आल्यानंतर हे बघा, जय भगवान मंदिर आहे. मंदिराचे इथं नाव लिहिलं आहे आणि हे जे मंदिर आहे हे मेन मंदिर आहे. आणि आता ह्याच मंदिरातनं आपण आता सरळ आत जातो आहे. हे बघा हे नाव. आणि आता आपण आतमध्ये एंट्री करतो आहे आणि समोरच्या साईडला मंदिर आहे. तर आता आपण त्या मंदिराच्या दिशेने वाटचाल करूया आणि हे बाहेर कसं वाटतंय ते बघून घ्या तुम्ही एकदा. आणि हे जे बांधकाम आहे, स्ट्रक्चर आहे ना, पूर्ण काळ्या दगडातले आणि इतकं भारी आहे ना बांधकाम. म्हणजे पूर्वीचं बांधकाम आणि पूर्वीच्या लोकांचं काय डोकं असेल, म्हणजे किती हुशार लोक असतील पूर्वीचे आपले. आणि इतकं भारी ते बांधकाम आहे की कुठे ह्याच्यात सिमेंट वापरलं नाही आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. हे बघा, हा बाहेरचा पूर्ण असा लुक आहे आणि ह्याच समोर अशी खाली समाधी आहे. तर हे आता मी मंदिरामध्ये गेलो आतमध्ये आणि हे जे मंदिर होतं अप्रतिम मंदिर होतं, खूप सुंदर. आणि वरच्या साईडला जायला पण रस्ता आहे. आता आपण असा स्ट्रेट आता मंदिराच्या दिशेने जातो आहे. आणि हे बघा, आता हे मंदिर तुम्हाला दिसेल, मूर्ती. आणि ही जी मूर्ती आहे हे बघा, एक जण थांबलेले आहे समोर. बरोबर 2:30 वाजले मला. बाहेरचा लूक हे ते करून मला आता 2:30 वाजता मी आतमध्ये गेलो मंदिरात. आणि वरती पण तुम्हाला इथं जायला रस्ता आहे, जिना आहे छोटासा वर जायला. आणि वरचं पण बघा, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. कुठंही असं आपण जे आता करतो सिमेंट लावून स्लॅब वगैरे तसं काहीच नाही आहे, पूर्ण दगडातले, काळ्या दगडात. आणि ही विठ्ठलाची मूर्ती बघा. चला तर आपण पुढे जाऊयात. आता आपण जो आहे मंदिराचा आतला गाभा आहे, तर आपण मेन मूर्तीच्या इकडे जाऊया आतमध्ये. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर आपण आता मेन मंदिराच्या इथं आलेलो आहे, म्हणजे मेन मूर्तीच्या गाभाऱ्यात. आता हे वरनं बघा, काय म्हणजे पूर्वीच्या लोकांनी स्ट्रक्चर केलं असेल आणि काय ते बांधकाम केलं असेल, त्यांना आपला खरंच सल्यूट आहे. आणि ह्या मंदिरात जेव्हा मी आतमध्ये गेलो ना, मला इतकं प्रसन्न वाटलं आणि इतकं शांत वाटलं. 1-2 मिनटं मी बसलो जरा तिथे. आणि काय होतं, दुपारची गर्दी नसल्यामुळं थोडंसं निवांत मला बसता आलं, दर्शन घेता पण आलं. आणि त्या निमित्ताने म्हटलं तुमचंही दर्शन होईल म्हणून मी निवांतमध्ये व्हिडिओ काढला. आणि आता बघा, ही जी आपली मूर्ती आहे याचा मी एक असा जवळनं पण एक व्हिडिओ काढला आहे. हे बघा, कसा वाटतो हा व्हिडिओ नक्की सांगा मित्रांनो. आणि तुमचं दर्शन होतं आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आपली मूर्ती आहे आणि प्रसन्न वाटलं मूर्तीला पण पाहून, दर्शन घेऊन. तर आपण आता बाहेर येतो आहे. आता हे बघा, हे पूर्ण असं बाहेरचं बांधकाम आहे. आणि हे जे साईडचे कॉर्नर आहेत ना, त्या कॉर्नरमध्ये मी थोडा वेळ बसलो. मला इतकं भारी वाटलं, म्हणजे इतकं बरं वाटलं तिथं बसून. आणि तसंच मी आता पुढं म्हटलं, मला दुसरं एक मंदिर दिसलं समोरच्या साईडला. आणि तिथलं जे मंदिराच्या वरचा जो झेंडा होता ना, तो जो पाहून मला खूप आनंद वाटला. तर मी त्याचा पण एक लूक घेतला आहे. तुम्हाला कसं वाटतं बघा बघून, एकदम म्हणजे इतकं भारी वाटतं ना असा भगवा झेंडा बघून. चला मित्रांनो, मी निरोप घेतो. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.